Hello. Today we are going to discuss few points regarding with magnetic effect of electric current. We have discussed few points particularly in this part. We are going to discuss about cyclotron, its frequency, and all those concepts, and then we will discuss the numericals on cyclotron and others as well. Uh, Hello. So we are going to discuss numericals. Okay. Uh, so starting with first we will discuss what is cyclotron. So a cyclotron is a device which is used to increase the speed of the particle. It is used to increase the speed of particle. Now this particle is not simple particle. This is a charged particle. हा जो पार्टिकल आहे तो चार्ज पार्टिकल असणार आहे आणि त्याची जी स्पीड आहे ती स्पीड इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं सायक्लोट्रॉन करतं. फर्स्ट ऑफ ऑल when we say a cyclotron speed increase करायची कशासाठी increase करायची. फॉर एक्झाम्पल वी नो रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट. आपल्याला रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट माहिती आहे. In that experiment what we have done, we have bombarded a thin Rutherford's experiment. We have bombarded alpha particles. Okay, alpha particles alpha particles on gold foil. It is very thin. गोल्ड फॉइल जी होती ती खूप थिन फॉइल होती. हे कशासाठी बघितलं होतं? टू नो द ॲटॉमिक मॉडेल. ह्याच्यानंतर ऍक्च्युअली त्याने काय सांगितलं, रुदरफोर्ड यांनी काय सांगितलं की ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते मॉडेल इथं सांगण्यात आलं. न्यूक्लियस आहे, ॲटम आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. सिमिलरली इन डे टू डे लाईफ आत्ताचा जो पिरियड आहे, इन दॅट पिरियड scientists are trying to improve the speed of the particle so that it can pass through the nucleus, particularly atom झाला. आता आपण कशाच्या मागे लागलेलो आहोत, तर न्यूक्लियसच्या पाठीमागे लागलोय. वी वॉन्ट टू टेक द न्यूक्लियस. आपल्याला तो न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये कुठले दुसरे पार्टिकल्स आहेत का आणि बाकीच्या कंडिशन्स काय करायच्या चेक करायच्या. सो वी आर बंबार्डिंग दॅट न्यूक्लियस with very high speed particles. Okay, so here we will get a particle which is a charged particle. मी मगाशी सांगितलं होतं फक्त पार्टिकल आहे का, नाही, हा कसला आहे, चार्ज्ड पार्टिकल असला पाहिजे. अँड पर्टिक्युलरली दिस इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. पॉझिटिव्ह चार्ज असलेलाच पार्टिकल. ओके, सो here this cyclotron consists of two D shaped cyclotron जो आहे तो दोन D शेप असलेले एक सेकंड. सायक्लोट्रॉन जो आहे तो दोन डी शेप असलेल्या, डी सारखा जो शेप आहे आपला इंग्लिश लेटर डी, अशा दोन डिस्क पासून बनलेला आहे. देयर आर टू discs with whose shape is like this D. Okay, and these discs are hollow discs. ह्या discs कशा आहेत, hollow disc आहेत. आणि ह्याच्या सोबतच आपण काय केलेली आहे, इथे एक मॅग्नेटिक फील्ड अरेंज केली. मॅग्नेटिक फील्ड अरेंज कशी करता येईल, पुट मॅग्नेट्स अँड यू विल गेट द मॅग्नेटिक फील्ड. वी ऑल नो दॅट मॅग्नेटिक फील्ड लाईन स्टार्ट्स फ्रॉम नॉर्थ पोल अँड इट ॲट द south pole. At the same time, what we have connected, these two discs with an AC supply. ह्या दोन्ही डिस्क ज्या आहेत त्या आपण काय केल्यात की एका AC सप्लायला कनेक्ट केलेल्या आहेत. ह्या AC सप्लायला कनेक्ट केल्यात. हिअर दिस इज अ AC सप्लाय. सो इन द सायक्लोट्रॉन व्हॉट इज देअर, सायक्लोट्रॉन मध्ये काय आहे, देअर आर टू फील्ड्स. ओके, देअर आर टू फील्ड्स which are those, one is electric and other one is magnetic. So basically this is a electromagnetic field. In this electromagnetic field that charge will be placed. Now I have already told, if there is a electric field
and magnetic field, if there is electric field and magnetic field simultaneously, okay, simultaneously, then this electric field will be stronger than that of magnetic field. इलेक्ट्रिक फील्ड ही काय आहे, मॅग्नेटिक फील्ड पेक्षा स्ट्रॉंगर असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड ही मॅग्नेटिक फील्ड पेक्षा स्ट्रॉंगर असेल. आणि जर पण ह्याच्यासाठीची कंडिशन आहे की ओपन स्पेस मध्ये असेल, हे जे आहे ते ओपन. इफ वी गो इनसाइड अ कंडक्टर, जर आपण कंडक्टर हा एक जर कंडक्टर आहे असं म्हटलं, इफ आय से दिस इज ए कंडक्टर, हा जर कंडक्टर असेल तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असते, झिरो, पण मॅग्नेटिक फील्ड ही नॉन झिरो असते. कसला कंडक्टर पाहिजे आहे, इट शुड बी हॉलो कंडक्टर. नाउ why I have made a stress on hollow, because these D's are hollow D's. ह्या ज्या आहेत त्या hollow आहेत. If the conductor is not hollow, if it is a solid conductor, then the magnetic field also zero. हा मॅग्नेटिक फील्ड झिरो असेल, कुठला कंडक्टर असेल तर सॉलिड कंडक्टर असेल. ओके, सो बेसिकली cyclotron consists of two magnets N and which are which are placed in such a way that the north pole is at the top and at downward or at the bottom the south pole will be there. There are two D shaped discs, metal discs, which are placed in between these two poles. ह्या दोन पोल्सच्या मध्ये metal discs आहेत, which are whose shape is like a D letter, English letter, and these are hollow. These are simultaneously applied to the magnetic field as well as the electric field. आणि एक पॉइंट लक्षात जो ठेवायचा आहे, तो इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती स्ट्रॉंगर असते मॅग्नेटिक फील्ड पेक्षा, ज्यावेळेस त्या दोन्ही एकदाच ऍक्ट होत आहे. ओके, नाउ नेक्स्ट वी डू नो दॅट देर आर टू फील्ड्स. आपण ऑलरेडी म्हणलं की इथं दोन डीज आहेत. ओके, वी डू नो दिस. आता ज्यावेळेस आपण याला एक एसी सप्लाय दिलेला आहे, वी नो AC supply is having positive and negative cycles. This is positive, negative, and so on. So we have to assume, let us assume that one of the D is a positively charged. ही जी आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि ही निगेटिव्ह आहे at particular moment. And at that particular moment we have made a charge available here. Now this is a positive charge. Charge कसा आहे? Charge is a पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. मॅग्नेटिक फील्ड तर इथं आहेच, पण मी सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड जास्त ऍक्ट होते. मग ओपन स्पेस मध्ये दोन्ही फील्ड आहेत, त्यावेळेस काय होतं, सो because of the electric field, this will move towards negative charge particle. हा जो आहे तो निगेटिव्हली चार्ज डी कडे अट्रॅक्ट होईल आणि एंटर करेल. ज्या मोमेंटला तो डी च्या आतमध्ये एंटर करणार आहे, त्या मोमेंटला तिथे इलेक्ट्रिक फील्ड कशी होईल, झिरो होईल आणि मॅग्नेटिक फील्ड तेवढी ऍक्ट होईल. इफ यू नो द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट hand rule, according to this, if there is this magnetic field, for example this is a magnetic field here, cross means what, this ही जी क्रॉस म्हणजे काय, ही मॅग्नेटिक फील्ड ह्या स्क्रीनच्या आतमध्ये चाललेली आहे. मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली आहे, स्क्रीनच्या आतमध्ये चाललेली आहे. आणि याच्यामध्ये जर समजा एखादा चार्ज एंटर करत असेल सर्टन व्हेलॉसिटीने, तर हा जो चार्ज आहे त्या चार्जची व्हेलॉसिटी काय होईल, इथं चेंज होईल. तर लेफ्ट हँड रूल मध्ये इंडेक्स फिंगर जो आहे, लेफ्ट हँड स्ट्रेच करा, ते तिन्ही परपेंडिक्युलर पाहिजे. इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवेल. मिडल फिंगर जो आहे ती व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवत असेल, तर जो थंब आहे तो थंब कुठली डायरेक्शन दाखवेल, इट विल गिव्ह अस द डायरेक्शन ऑफ द फोर्स. सो पुट स्ट्रेच युअर लेफ्ट हँड, आपला लेफ्ट हँड जो आहे तो स्ट्रेच करायचा. कशा पद्धतीनं, ते तिन्ही फिंगर्स, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि थंब हे परपेंडिक्युलर असले पाहिजेत. आणि मॅग्नेटिक फील्ड, आता ह्या ठिकाणी स्क्रीन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, तर आपला जो इंडेक्स फिंगर आहे तो स्क्रीन मध्ये असेल. राईट मिडल फिंगर जो आहे तो राईट साईडला जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो काही चार्ज आहे याच्यावरती अप डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होतोय.
आणि तो स्लाइटली अप डायरेक्शन कडे मूव्ह होत असेल तर ती त्याची डायरेक्शन असेल. ह्या इथं काय होतं की मॅग्नेटिक फील्ड डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट होते. त्यामुळं ही मॅग्नेटिक फील्ड जी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे तर आपला इंडेक्स फिंगर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ठेवावा लागेल. मिडल फिंगर जो आहे तो डी निगेटिव्ह कडे चाललाय त्या डायरेक्शन, आणि थंब जर बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की तो ह्या डायरेक्शन मध्ये, फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. त्यामुळं हा जो चार्ज आहे तो ज्या वेळेस ह्या डीच्या आत एंटर करेल त्याची डायरेक्शन आपल्यासाठी ही अपवर्ड आहे. आपल्या स्क्रीनसाठी ती काय इथं जसं एरो दाखवलाय तशी अपवर्ड, ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल प्लेन जर कन्सिडर केला तर इनसाइड द प्लेन असं येईल. तर काय होईल, तो असाच फिरून इथपर्यंत ज्या मोमेंटला तो पुन्हा या फ्री स्पेस मध्ये त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डच्या ऐवजी इलेक्ट्रिक फील्ड ऍक्ट करायला सुरुवात होईल. आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला आहे एफ डिवायडेड बाय क्यू. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एफ डिवायडेड बाय क्यू हा आहे. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू ई इंटू क्यू और क्यू इंटू ई. त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय होतो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. आता इथे होतं काय की हा ज्यावेळेस ह्या मोमेंटला येतो त्यावेळेस ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. बिकॉज ऑफ दॅट निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे तो ह्या डायरेक्शन मध्ये स्पीड घेतो. पुन्हा डीच्या आतमध्ये गेल्यावरती त्याची डायरेक्शन चेंज होते. आपला लेफ्ट हँड रूल हा डायरेक्शन चेंज करून पुन्हा कुठे येतो, ह्या ठिकाणी येतो. पुन्हा मिडल सेंटरला आला, इलेक्ट्रिक फील्ड ऍक्ट होते, त्याची स्पीड थोडी वाढते. नेक्स्ट अँड दिस विल नाउ मूव्ह इन अ सर्क्युलर ऑर्बिट. हा काय होतो, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरायला सुरुवात होतो आणि त्याची स्पीड एवढी वाढते 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 आणि एक पॉइंट, उदाहरणार्थ हा ह्या पॉइंट पासून पुढे तो कसा निघून जातो, स्ट्रेट फॉरवर्ड, आणि इथं टार्गेट जो आहे त्या टार्गेट वरती त्याला बंबार्ड केलं जातं. सो बेसिकली देअर इज अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कशासाठी आहे, टू गिव्ह वेलॉसिटी. ती जी आहे ती काय करते, वेलॉसिटी देते. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ओके, मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती इथं काय देत आहे, डायरेक्शन देत आहे. आफ्टर दॅट द वेलॉसिटी विल इन्क्रीज इन सच अ वे, त्याची वेलॉसिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाईल आणि फायनली एका विंडो थ्रू, इथे एक विंडो असेल म्हणजेच ओपनिंग असेल, या ओपनिंग मधून तो त्या टार्गेट वरती बंबार्ड केला जाईल. ओके, this is how speed of an positively charged particle is increased in cyclotron. Now here the charged particle, here charged particle is moving in सर्क्युलर ऑर्बिट. चार्ज पार्टिकल कुठल्या ऑर्बिट मध्ये मूव्ह होतोय, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होत आहे. आणि तो जो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होणार आहे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होतोय, त्यामुळं तिथला फोर्स कोणता ऍक्ट होतोय असं आपण म्हणू शकतो, इट इज सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सो सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतोय. हा काय आहे, इट इज अ नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. इफ देअर इज नॉट centripetal force, circular motion is not possible. But this circular motion is given by, or this centripetal force is given by which force, it is nothing but the force which is equal to QVB sin theta. हा जो आहे तो QVB sin theta ने दिलेला आहे. पण ह्या ठिकाणी सगळेच्या सगळे म्हणजेच क्यू नाही, व्ही आणि बी जे आहेत हे एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आपण आता पॉइंट बघितला तो, त्यामुळे थिटाची व्हॅल्यू 90 येते. अँड दिस फोर्स और मॅक्झिमम फोर्स इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन 90 ची व्हॅल्यू ही 1 आहे. सो बेसिकली द रिक्वायर्ड फोर्स, ह्या ठिकाणी रिक्वायर्ड फोर्स कोण दिलाय, एफ मॅक्स ने दिलाय. हेन्स FCP means centripetal force which is equal to F max. So put these values. Centripetal force का formula काय है, mv square divided by r. What is r? R will be the radius. F max is q into vb. V power gets cancelled. Hence v is equal to q br divided by m. This will be the velocity. Here ह्या particular case मध्ये q b
and m. What is q? Q is a charge. For example, consider alpha particle. किंवा आपण असं कन्सिडर करूयात की एक प्रोटॉन आहे, त्याच्यावरचा चार्ज फिक्स आहे. मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कशी आहे? फिक्स आहे. किंवा त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड सुद्धा, हे सगळेच काय झाले? कॉन्स्टंट झाले. आणि हे सगळे जर कॉन्स्टंट असतील, हे सगळे जर कॉन्स्टंट असतील, तर मी इथं काय लिहू शकतो? V इज प्रोपोर्शनल टू R. आपण बघितलं होतं की सायक्लोट्रॉन मध्ये ज्यावेळेस चार्ज पार्टिकल रिव्हॉल्व होत आहे, तर त्याची रेडियस हळूहळू इन्क्रीज होत जात होती. आणि ही जी रेडियस इन्क्रीज होते का? कारण वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे, म्हणून त्याची रेडियस सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. Okay, so we got this formula. V is directly proportional to R. If I want to find out kinetic energy साठी आपल्याला कसा फॉर्म्युला दिला जाईल? Kinetic energy is equal to half m into v square, but v is equal to qbr. It is 1 by 2 m as it is. V is equal to qbr divided by m whole square. Hence, kinetic energy is equal to half m into q square b square r square divided by m square. Here power of m gets cancelled and kinetic energy is given by 1 by 2 q square b square r square divided by m. ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळते, जी की रेडियस वरती डिपेंड आहे, वेलोसिटी वरती आहे आणि वेलोसिटी रेडियस वर आहे, म्हणून ती आपल्याला तेवढी व्हॅल्यू मिळत. ठीक आहे. नेक्स्टली ह्या ठिकाणी वी डू नो दॅट v इज इक्वल टू r ओमेगा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू v डिवाइडेड बाय r, which will be equal to q into b divided by m. And here this omega is constant. Be careful. ओमेगा जो आहे तो काय आहे? कॉन्स्टंट. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय डिवाइडेड बाय कॅपिटल टी. इट इज ऑल्सो कॉन्स्टंट व्हॅल्यू. तरी पण आपण हा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्ही जर व्यवस्थित लिहिलात तर टाइम पिरियडची व्हॅल्यू रिअरेंज करा. 2 पाय बाय टी इज इक्वल टू क्यू बी बाय एम आहे. सो इट इज एम divided by q into b, which is also a constant value. जो टाइम पिरियड आहे कुणाचा? पार्टिकलचा. कशासाठीचा? एक सर्कल कंप्लीट करण्याचा. कुठं? सायक्लोट्रॉन मध्ये जे एक सर्किट कंप्लीट करायचा आहे त्याला, त्या सायक्लोट्रॉनचा जो पाथ आहे, त्या सायक्लोट्रॉनचा जो पाथ आहे, सॉरी, सायक्लोट्रॉन मध्ये मूव्ह होणाऱ्या चार्ज पार्टिकलचा जो पाथ आहे, त्याचा टाइम पिरियड हा कॉन्स्टंट येतोय. आणि हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण हा कॉन्स्टंट येत असल्यामुळेच ज्या डीज आहेत, आपण 2 डी सांगितल्या, त्यांच्यामध्ये असलेला जो एसी सप्लाय आहे तो अप्रोप्रिएटली आपल्याला चेंज करता येत होता. म्हणजे ज्या वेळेस तो पार्टिकल डी मधून मूव्ह होऊन ओपन मधल्या मिडल स्पेस मध्ये येतोय, नंतर पुढे जातोय, म्हणजे हाफ सर्कल करण्यासाठीचा जो टाइम आहे तोही कसा झाला? फिक्स झाला. ह्या इथे जे दिले त्याच्यावरून हाफ सर्कल साठीचा टाइम किती लागेल? मी इथं राईट कॉर्नरला लिहित आहे. तो टाइम असेल t इज इक्वल टू टी डॅश इज इक्वल टू 2 कॅन्सल होईल, पाय m डिवायडेड बाय क्यू बी अशी व्हॅल्यू त्याला लागेल. पाय m डिवायडेड बाय क्यू बी, विच इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. सो आपल्याला जर हा टाइम पिरियड माहिती असेल तर आपल्याला तो टाइम पिरियड आपल्या एसी ला देता येईल. टाइम पिरियड म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी आहे, आणि ह्या फ्रिक्वेन्सीवरती तो वर्क होत असेल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीवरती तो काय होईल? वर्क होईल. सो आपल्याला टाइम पिरियड माहिती आहे, मी क्लिअर करून लिहितो इथं की जो टाइम पिरियड आत्ताच आपण बघितला, इट इज इक्वल टू 2 पाय एम डिवायडेड बाय क्यू इंटू बी, विच इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी, एज वेल एज टी डॅश और t dash is equal to t by 2. हाफ टाइम जो आहे तो pi m divided by q into b. It is also a constant. So t of AC is equal to constant. म्हणजे आपल्याला ते चेंज करत बसायची गरज नाही, आणि त्याच्यामुळेच आपण हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट व्यवस्थितपणे परफॉर्म. हा टाइम पिरियड जो आहे तो कॉन्स्टंट येतो, ही खूप महत्वाची गोष्ट. इफ this is constant, then frequency of AC also constant, because f is equal to 1 by t, and hence f is equal to
Q into B divided by 2 pi m ही व्हॅल्यू येते आणि f डॅश ची व्हॅल्यू येते Q into B डिवायडेड बाय पाय इंटू एम आणि एफ डॅश म्हणजेच काय फ्रिक्वेन्सीच्या हाफ असेल. सो आय होप यू अंडरस्टूड ऑल दीज पॉइंट्स अँड नाऊ वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. So here everything has mentioned. 10 to the power -3 आहे इथं. हे याची काही एवढी गरज नाही. आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत, थेरी पॉइंट्स आहेत. हा पॉइंट हे बघा, आपण आता जो डिस्कस केला तो हा पॉइंट आहे की 2 पाय एम डिवायडेड बाय क्यू इंटू बी व्ही इज इक्वल टू 1 बाय टी बी क्यू. हे पॉइंट्स आपण ऑलरेडी डिस्कस केले. त्याच्यामुळे आपला जो फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. Here you remember these points known as magnetic resonance frequency. Cyclotron cannot accelerate electrons. इलेक्ट्रॉन्सला तो accelerate करू शकत नाही. त्याचे कारण काय आहेत? एक तर तो इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज असतो. त्याचबरोबर ह्याचं जे मास आहे हे मास सुद्धा कसं आहे? खूपच स्मॉल मास आहे. ओके, मास इज व्हेरी स्मॉल. Moving to next slide. Okay, now there are few examples mentioned here and we will try to solve them. In this numerical, electrons move at an angle to a magnetic field at a right angle to a magnetic field with magnetic field ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिलेली आहे. B is equal to B is equal to 1.5 into 10 to the power -2 Tesla magnetic field दिले with a velocity of 6 into 10 to the power 27 meter per second. Next, if the specific charge of electron is 1.7, specific charge जो आहे तो चार्ज किती दिलेला आहे? Let me see this one. 1.7 into 10 to the power 11 कुलोम पर किलोग्राम हा स्पेसिफिक चार्ज दिलेला आहे. स्पेसिफिक चार्ज जो दिलाय तो किलोम, केजी आहे म्हणजे हे क्यू डिवायडेड बाय एम दिलाय. अँड व्हॉट इट इज आस्क्ड द रेडियस विचारलेला आहे. तर आत्ताच आपण फॉर्म्युला बघितलेला आहे रेडियस साठीचा. हा जो फॉर्म्युला आहे तो आपण कसा देऊ शकतो? आर इज इक्वल टू एम इंटू व्ही डिवायडेड बाय क्यू इंटू बी. जस्ट आपण सॉल्व्ह केलाय तोच फॉर्म्युला आपण इथं बघतोय. आर इंटू, सो हिअर व्ही डिवायडेड बाय क्यू बाय एम इंटू बी असे घ्यावं लागेल कारण देताना त्यांनी स्पेसिफिक का चार्ज दिलेला आहे कुलोम पर किलोग्राम. सो व्ही इज 6 into 10 to the power 27 divided by 1.7 into 10 to the power 11 and value of B is 1.5 into 10 to the power -2. So 15 4s are 6, so it will be 4 into 10 to the power 27 आणि डिनॉमिनेटर मधून जो पॉवर जातोय तो -9 म्हणून जाईल. हा +11 आणि -2 9 होईल. न्यूमरेटर मध्ये गेल्यावरती -9 ही व्हॅल्यू होईल. हे 1/7 अशी व्हॅल्यू येते डिवायडेड बाय 1/7. सो इफ यू डिवाइड दिस it will be 42, 6 will be remainder, it will be 2.3 into 10 to the power, so it is 27, 10 to the power 27 दिलेला आहे into 9, so it becomes 18 एवढी पॉवर येणार आहे. 2.3 into 10 to the power 18
व्हॉट इज दिस आर, ही आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आर किती आहे? 2.3 इंटू 10 टू द पॉवर 18. इट इज सो लार्ज. आय होप ह्या न्यूमेरिकल मध्ये थोडीशी गल्लत वाटते, कारण 10 टू द पॉवर 27 ही स्पीड असू शकत नाही. If we know this, speed of light is a 3 into 10 to the power 8, आणि याच्यापेक्षा जास्त कुठल्या कुणाचीही स्पीड नाही आहे. सो इट मस्ट बी लेस दॅन 8. इफ वी कन्सिडर 6 into 10 to the power 7 असेल किंवा 2 असेल, 2 एवढी कमी असणार नाही, कारण आपल्याला स्पीड वाढवायची आहे चार्ज पार्टिकलची. 2 तर नसणार आहे, 600 मीटर पर सेकंड. वी विल कन्सिडर दिस इज 7. ही जर 7 असेल तर हा येतोय -2 मीटर. 2.3 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर ही व्हॅल्यू येते. 2.3 आहे सेंटीमीटर. येस, इट इज 2.3 इंटू 10 टू द पॉवर -2 म्हणजेच 2.3 सेंटीमीटर येत आहे, आणि सी इज अ करेक्ट आन्सर. या ठिकाणी सी काय असेल? आपलं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट न्यूमेरिकल. An electron whose mass is mentioned, charge also mentioned, kinetic energy has mentioned there, moving in a circular orbit of magnetic field also mentioned, the radius of orbit. Again, आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं मास दिलेला आहे. मास ऍक्च्युअली सायक्लोट्रॉन मध्ये होत नाही, पण यांनी दिलंय, आपल्याला त्या पद्धतीने घ्यायचंय. 9 इंटू 10 टू द पॉवर -31 kg. आताच बघितलं की तो जाऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असल्यामुळं सायक्लोट्रॉन मध्ये त्याचा यूज करता येत नाही. ओके, बट स्टील इट हॅज मेन्शन, सो वी आर गोइंग टू सॉल्व दिस. Kinetic energy is equal to 7.2 into 10 to the power -18 joule, moving in a circular orbit of magnetic field B is equal to 9 into 10 to the power -5 वेबर पर मीटर स्क्वेअर. यालाच आपण टेस्ला असं म्हणतो. वेबर पर मीटर स्क्वेअर आहे. आणि त्यांनी विचारले की याची रेडियस किती असेल. ओके, रेडियसचा फॉर्म्युला आपल्याला काय केला त्यांनी विचार, तर सॉरी, रेडियसचा फॉर्म्युला नाही, रेडियसची व्हॅल्यू विचारली. जर रेडियसची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण थोड्या वेळापूर्वीच बघितला, तो फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय होता तो फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² असं आपण म्हटलं होतं. सो इट विल बी q² b² r² divided by 2m. Hence r square is equal to, कायनेटिक एनर्जीला मी k असं लिहितो शॉर्ट मध्ये, 2mk divided by q² b² येतो. Hence r is equal to square root of 2mk divided by q into b हा फॉर्म्युला. Now therefore r is equal to, this is a square root of 2 into value of m is 9 into 10 to the power -31 into 7.2 into 10 to the power -88. Total divided by charge is 1.6 into 10 to the power -19, and b is 9 into 10 to the power -5. If you closely look at this, 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, आणि 2 into 7.2 म्हणजे हे 1.44 होतं. ह्याचाच अर्थ काय? ह्याचं स्क्वेअर रूट आपल्याला डायरेक्टली मिळू शकतं. सो न्यूमरेटर मध्ये ही व्हॅल्यू काय येते बघा, हे 9 ॲज इट इज, 2 आणि 7.2 चं मल्टिप्लिकेशन येतं 1.44, आणि ह्या दोघांचं जे ऍडिशन आहे ते 10 टू द पॉवर -49 असं होईल, डिवायडेड बाय 6.9. आय विल पुट दिस ॲज इट इज, 1.6 into 9 into 10 to the power -24. Hence r is equal to square root, this is 3 into 1.2. आता हे स्क्वेअर रूट मध्ये 10 टू द पॉवर -48 into
10⁻⁻1 असं घ्यावं लागेल, कारण त्याच्याशिवाय त्याचा स्क्वेअर निघत नाही. डिवायडेड बाय 1.6 इंटू 9 इंटू 10⁻24. हे 3 3 जा 9 and this will be 4 3 जा 12, 4 4 जा 6, which will be, hence r is equal to 3 root of 10⁻⁻1 into 10⁻⁻24 divided by, डिनॉमिनेटर मध्ये काय राहिले, 4 into 3 is 12, okay, into 10⁻⁻24. 10⁻⁻24 10⁻⁻24 कॅन्सल झालं. what remains here, इथं आपल्याकडे राहिलेल्या व्हॅल्यूज लिहूयात आधी. सो r is equal to 3 into 10⁻⁻1 divided by 12. So 3 4s are 12. r is equal to कलर थोडा बदल घ्यावा लागेल आपल्याला. r is equal to 10⁻⁻1 म्हणजेच काय आहे, हे 1 डिवायडेड बाय हे 4 ॲज इट इज आणि स्क्वेअर रूट मध्ये 10 पॉवर -1 जो आहे स्क्वेअर रूट मध्ये तो आपण डिनॉमिनेटर मध्ये आणू शकतो. -1 झाला 1 बाय. सो r इज इक्वल टू 1/4 म्हणजे 0.25 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 10. स्क्वेअर रूट ऑफ 10 हे अप्रॉक्सिमेटली 3.3 असं येतं. 3.3 एवढं येतं. जर आपण ह्याला व्यवस्थित सॉल्व केलं तर आपली व्हॅल्यू 2.5 डिवायडेड बाय 33, हेन्स r इज इक्वल टू 0. ओके, सो इट इज 25 स्टिल 0. 250 जर झालं देन इट विल बी 7. 0.07 असं काहीतरी उत्तर येईल आणि ती r ची व्हॅल्यू असेल. So it's not mentioned here. Okay, wait. Our answer is 0.07 here. 0.07 मीटर असं येत आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन मध्ये एकही नाही आहे. आय होप पॉवर मध्ये चूक नसावी. बाकी सगळे कॅल्क्युलेशन्स आपले बरोबर आहेत. पॉवर त्यांनी जो दिला आहे त्याच्यानुसार पॉइंट 2.5 आहे. त्याचं करेक्ट आन्सर त्यांनी दिलेला जे आहे ते 25 सेंटीमीटर. आय हॅव चेक दिस. ऑप्शन डी करेक्ट असं म्हणतायत, पण आपला आन्सर 25 सेंटीमीटर्स असं येत नाहीये. सो फॉर माय सेल्फ r इज इक्वल टू 0.07 मीटर विल बी द करेक्ट आन्सर. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. ओके, यू कॅन चेक अँड कमेंट. जर काही चुकलं असेल तर कमेंट करून मला सांगायच्या मध्ये. Moving to the next numerical. Okay. An electron and proton enter magnetic field perpendicularly. Both have same kinetic energy. Which of the following is true? Trajectory of electron is less curved. Trajectory of proton is less curved. Both trajectories are equally curved. आता ह्या इथं जे काही आहे ह्याच्यामध्ये दिले की इलेक्ट्रॉन एंटर्स मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये इलेक्ट्रॉन ही एंटर करतोय आणि प्रोटॉन ही एंटर करतोय आणि त्याच्या ज्या ट्रॅजेक्टरीज आहेत त्या ट्रॅजेक्टरीज इथं काय सांगितलं, सॉरी हे महत्वाचं आहे की ते सगळे दोन्ही परपेंडिक्युलरली आहे. तर कुठला लेस कर्व्ड असेल किंवा इक्वली कर्व्ड आहेत असं विचारले. बोथ आर स्ट्रेट पाथ. नो, मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन एंटर करणार आहे तर स्ट्रेट पाथ मध्ये ते जाणार नाही.
ते इक्वली कर्व पण होणार नाही, कारण आपला रेडियसचा फॉर्म्युला इथं डिस्कस करावा लागेल. हा जो काही रेडियसचा फॉर्म्युला आहे, तो रेडियसचा फॉर्म्युला आपण बघितला होता. आर इज इक्वल टू m into v divided by q into b. So it means हा जो आहे r जे आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v वर डिपेंड करत आहे. बोथ हॅव सेम कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी सेम आहे म्हणजे मास म्हणजे काय, वेलॉसिटी सुद्धा काय झाल्या त्यांच्या सेम झाल्या. आणि सॉरी मी इथं फक्त v लिहिलं, v नाही येणार, हे m आणि v दोन्ही येतील, कारण मास वेगळे आहेत. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं जे मास आहे ते q आणि b तर सेम आहेत, आपल्याला माहित आहे चार्ज आहेत, फक्त एकावर निगेटिव्ह आहे एकावर पॉझिटिव्ह आहे. r is directly proportional to m into v, but here kinetic energy is same असं दिलंय. कायनेटिक एनर्जी सेम दिली तर आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या टर्म्स मध्येच रेडियसचं इक्वेशन लिहावं लागेल, जे की आत्ताच न्यूमेरिकल मध्ये आपण सॉल्व्ह केलं. r इज इक्वल टू अंडर रूट 2m k फॉर कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय q इंटू b असा आहे. आता याच्यात वेलॉसिटी सुद्धा आपल्याला कॅन्सल करता आली. देअरफॉर r is proportional to square root of m. All other are constant. Hence, Re, that is radius of electron divided by radius of proton, is equal to square root of mass of electron divided by mass of a proton. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की here mass of proton is larger. Mass of proton is larger than that of electron. Hence radius hence radius of proton is greater than radius of electron. प्रोटॉनची जी रेडियस आहे ती इलेक्ट्रॉनच्या रेडियस पेक्षा कशी आहे, मोठी आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेडियस मोठी होते त्यावेळेस तो लेस कर्व्ड होतो. त्यावेळेस काय होतो, तो लेस कर्व्ड होतो. मी इथं एक एक्झाम्पल वाईज दाखवतो तुम्हाला की सपोज हा एक पाथ आहे किंवा हा एक सर्कल आहे, हा एवढा पाथ आपण कन्सिडर केला, तर बघा याचा कर्व जो आहे आपण एक पोर्शन कन्सिडर केला, दुसरा एक पाथ इथं रिप्रेझेंट करतो हा असा. नऊ ह्याच्यामध्ये आपण काय करूयात, इक्वल पोर्शन असा असा कन्सिडर करूयात. हे असा इथं सेंटरला आणि दुसरा हा असा. इफ यू सी हिअर दिस पर्टिक्युलर पार्ट, ह्या पार्ट मध्ये हा बघा तुम्ही कसा ह्या लाईन मध्ये खालची कर्व लाईन अंडरलाईन झाली, ह्याच्यामध्ये होत नाहीये. किंवा मला हे सांगायचंय की हा जो पाथ आहे इथला तो लेस कर्व आहे. दिस पाथ इज लेस कर्व ऍज कम्पेअर टू दिस पाथ, कारण रेडियस इथे इन्क्रीज झालेली आहे. सो हिअर ट्रॅजेक्टरी ऑफ इलेक्ट्रॉन इज लेस कर्व, हाही रॉंग असेल. ट्रॅजेक्टरी ऑफ अ प्रोटॉन इज लेस कर्व बिकॉज इट हॅज ग्रेटर रेडियस और लार्जर रेडियस अँड हेन्स it will not turn immediately as that of electron. हा larger circle perform करत असा. Okay, so correct answer is B. A proton and an alpha particle enters in an uniform magnetic field with the same velocity. Then the ratio of radii of path described by them. पुन्हा तोच आहे. इथं पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, मासचा विचार करावा लागेल. रेडियसचा फॉर्म्युला रिपीट, रेडियस इज इक्वल टू m into v divided by q into b. Proton and alpha particle enters in a magnetic field with same velocity. Velocity of proton is equal to velocity of particle is equal to constant, किंवा सॉरी कॉन्स्टंट नाही आहे, ती सेम वेलॉसिटी सांगितलेली आहे. वेलॉसिटी ऑफ हे ऍक्च्युअली पुढचं हे लिहायला काही गरज नाही. अल्फा पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे तीच त्या प्रोटॉनची वेलॉसिटी असं सांगितलंय. देन द रेशो ऑफ रेडियाय ऑफ पाथ डिस्क्राइब. आता ज्यावेळेस प्रोटॉन म्हटलं जाईल, मास ऑफ अ प्रोटॉन, लेट अस कन्सिडर दिस ॲज m, and alpha particle, what is mean by alpha particle?
अल्फा पार्टिकल मध्ये काय असतात, अल्फा पार्टिकल consists of 4. ऍक्च्युअली दिस इज न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन, बट मासच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दोघांचं सेम असेल, 4 प्रोटॉन्स मास आपण म्हणूया, ठीक आहे. अँड हिअर मास ऑफ अल्फा पार्टिकल विल बी इक्वल टू 4 टाइम्स m आपल्याला मिळून जाईल. नेक्स्टली व्हॉट अबाउट चार्ज? अल्फा पार्टिकल consists of alpha particle has two protons, therefore here charge qp is equal to q, म्हणजे charge on proton is q, and charge q alpha is equal to 2 times q, हे आपल्याला मिळते. Therefore now here what हे all this is a given data, हा जो आहे सगळा काय आहे, given data आहे. याच्यामध्ये R ची जी म्हणजे R जो आहे इथं चार्ज मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे, वेलोसिटी फिक्स आहे, R इज प्रोपोर्शनल टू m डिवाइडेड बाय q. So radius of proton divided by radius of alpha, which is equal to m divided by q. So radius of proton divided by charge on proton into charge on alpha particle divided by mass of alpha particle. सो एम पी मास किती होतं, एम हा जो चार्ज आहे तो क्यू एवढा आहे, हा 2 क्यू एवढा आहे, आणि इथं जे आहे ते 4 एम एवढं मास आहे. सो क्यू क्यू एम एम विल गेट्स कॅन्सल. सो आर पी डिवायडेड बाय आर अल्फा विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. हेन्स आर अल्फा इज इक्वल टू 2 टाइम्स आर पी. आर अल्फा इज इक्वल टू 2 टाइम्स पी. इथे काय चालू आहे, प्रोटॉन अँड देन द रेशो ऑफ रेडिया ऑफ पाथ डिस्क्राइब. सो आरपी डिवायडेड बाय आर अल्फा असंच विचारलेलं आहे. इट विल बी इक्वल टू दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 1/2 ही आपली व्हॅल्यू येणार आहे, ठीक आहे. सो पाथ जो असणार आहे त्यांचा जो रेशो आहे तो ए असा येतोय. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके. And remaining part remaining part we also discuss few more numericals in next lecture. Okay, so we will stop here.